हो रेडी काय बचभाऊ, राज्यभरात खरं तर मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडत आहे. रायगड, ठाणे या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तिथल्या शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. नेमकी परिस्थिती काय आहे? शिवसेनेच्या सर्वच नेत्यांना सतर्क राहण्याच्या आणि लोकांना मदती करण्याच्या सूचना या एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आहेत. आता शिवसेनेचा मूळ गुणधर्मच आहे, पावसासोबत सेवा पोचली पाहिजे. निसर्ग जर कोपला तर शिवसेना त्याच्या मदतीला धावले पाहिजे. जिथं आग असेल तिथं पाण्याचा बंब घेऊन जायचा, जिथं पाणी असेल तिथं मदतीचे हात शिवसेनेचे घरोघरी पोचले पाहिजे. या दृष्टिकोनातून शिंदे साहेबांना दिलेलं आव्हान आहे. ते सगळे आम्ही शिवसैनिक म्हणून अतिशय नम्रपणे त्या सूचना आम्ही पाळू. दुसरीकडे शिवसेनेत सध्या घडामोडी घडताना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत या ठिकाणी सचिन अहिर तर आलेले आहेत, मात्र आणखी कोणी येणार असल्याची चर्चा ही जोरदार झालेली आहे. आता सचिन आला तर त्याची टीम येणार ना क्रिकेटची. त्याच्यानं कसं आहे, हा सत्तेतल्या मित्राला झटका आहे आणि सत्तेच्या बाहेरच्या लोकांना झटका आहे आणि सचिनसोबत टीम आल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या पद्धतीने आपला पक्ष वाढतोय, सत्ता बाहेर असणाऱ्यांपेक्षा सत्तेतल्याच लोकांना जास्त धोका वाढत असताना पाहायला मिळतोय. मग खासदार असतील किंवा आमदार असतील, मित्र म्हणून ते सगळेजण स्वीकारून घेणार शांतपणे. त्यांना धोका नाही आहे, कारण त्यांच्यासाठी केंद्रही महत्त्वाचंच आहे. केंद्र मजबूत करण्याचं काम, केंद्र सरकार मजबूत करण्याचं काम सध्या पुऱ्या हिंदुस्थानात फक्त एकनाथजी शिंदे करत आहे. म्हणजे BJPला शक्य झालं नाही पुऱ्या हिंदुस्थानात, ते एकनाथजीनं इथं महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्राला मजबूती करण्याचं काम मला वाटतं एकनाथजी साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यानं मोदी साहेब आणि शहाजी यांना आता पूर्ण ताकदीनं मजबूती भेटलेली आहे. आला वेळ तर ते विधेयक पण आरक्षणाचं ते पण या ताकदीमुळं निश्चितच आम्ही पाहतो समोर झालं गेल्याशिवाय राहणार. पण दुसरीकडे ज्या पद्धतीने पक्षाची ताकद आपली वाढत आहे, तशीच अंतर्गत नाराजी ही देखील मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते आहे. काल आलेल्यांना मोठ्या पदं मिळत आहेत आणि जे आधीपासून कार्यरत आहेत त्यांना कुठेतरी बाजूला सरकवलं. अशी कुठलीही नाराजी नाही. आम्ही जेव्हा काल सचिन भाऊचं नाव सांगितलं, आम्ही 13 विधान परिषदचे सभासद आमदार तिथं हजर होतोय आणि हजर असताना आम्हाला सगळ्यांना वाटलं का आपल्यातून नाव येणार, पण अचानकपणे सचिन भाऊचं नाव आल्यावर सगळे खुश झाले. आखरी पक्ष मजबूत होत असताना आमच्या नाराजीला फार महत्त्व नाही. पक्ष मजबूत झाला पाहिजे आणि आमचा जो अजेंडा आहे तो पूर्ण केल्याशिवाय त्याचं एक पहिलं दुसरं पाऊल आता पडत आहे आणि त्या अजेंड्यापर्यंत आम्ही निश्चित जाऊ. आम्ही त्यांच्यासोबत राहू. पेपर फुटीच्या बाबतीत फाशीची शिक्षा व्हावी. जे जे काय याच्यात असेल त्या सगळ्यांना कशा पद्धतीनं त्यांचा चौरंगा करता येईल का, मिलिटरीच्या प्रमाणे मिलिटरीमधली एकही पेपर फुटला नाही. ज्या मिलिटरीनं परीक्षा राबवल्या त्या धर्तीवर राबवल्या पाहिजे आणि त्या ऑफलाईनच झाल्या पाहिजे. आखरी त्या कष्टकरी, कामकरी, शेतकरी, मजूर, वंचित या लेकरांचा, यांच्या लेकरांच्या जे काही कष्टाचे स्वप्न आहे ते भंगता कामा नये. त्यासाठी विरोध घ्यावा लागला तरी आम्ही घेऊ आणि मला असं वाटतं का सरकार निश्चितच 6 जुलैच्या आत या सगळ्या प्रकरणावर तोडगा काढल्याशिवाय राहणार नाही. बारिश देखो, अभी बारिश की तो पहले तो था कि बारिश नहीं आएंगी, अभी आ रही है तो बहुत अच्छा है. तो भी विदर्भ में बहुत कम, उसमें जो होना था उतना नहीं हो रहा है. यहाँ जो अभी बारिश का वातावरण निर्माण हुआ है उस माध्यम से हमारे सैनिक, शिव सैनिक जिस तरह से काम में आते उसी तरह से एकनाथ शिंदे साहब ने जो आह्वान किया उसको हम पूरे तरह से, हमारा शिव सैनिक जो है वो पूरे तरह से काम करेगा, लोगों को सेवा देने का काम करेगा, उनको मजबूती करेगा. कहीं अगर आफत निर्माण होती है तो पूरा उसके साथ खड़े रहेंगे. देखो, केंद्र तो मजबूत किया है ना शिंदे साहब ने. अभी 6 खासदार वहाँ लेकर जो मजबूती आई है वो पूरे हिंदुस्तान के अंदर शिंदे साहब ने दी है.
और ये मजबूती का केंद्र को जो फ़ायदा होगा उसका ज़रूर उसके रिज़ल्ट भी अच्छे आएंगे। जब सचिन अहिर गए पार्टी में तो आदित्य ठाकरे का बयान आया कि ऑपरेशन टाइगर नहीं ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है, इस तरह से बयान दिया था। देखो ये कितनी यानी दुर्दैव की बात है कि किसने हमारे आमदार फोड़े उसका क्रेडिट देने का भी काम आदित्य ठाकरे जी कर रहे हैं। ये तो सबसे दुर्दैवी बात है। यानी वो शिंदे साहब ने फोड़ा नहीं, देवेंद्र जी ने फोड़ा, ऐसा बोल के उनको उन्होंने जो बात रखी है ये बहुत दुर्दैव की बात है। बल्कि उन्होंने उनका भी निश्चित करना था, वो कर नहीं रहे। वो बोल रहे कि नहीं ये तो सब देवेंद्र जी का श्रेय है, मतलब हमारे एक आमदार फूट रहे और श्रेय आप श्रेय देने की बात कर रहे हो, तो कितनी यानी इतना दुर्दैव किसी पर ना आए। ये कहा जा रहा है कि देवेंद्र जी जाएंगे केंद्र में, यहाँ मजबूत करेंगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। भारत को ज़रूरत है देवेंद्र जी की। देवेंद्र जी भारत के सरकार भारत के लिए उनकी जो स्टडी है, उनका जो अभ्यास है, उनकी जो काम करने का तरीका है, वो देश पे उसका अगर देश पातळी पर अगर गए हो देश के सर, तो ज़रूर उसका फ़ायदा होगा देश को। उद्धव ठाकरे कहते हैं कि वो प्रधानमंत्री बनेंगे, हमारा समर्थन है, देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री बनेंगे। बिल्कुल, बहुत अभी तो यानी लाइन पे आ गए ना। देवेंद्र फडणवीस को अगर उनका पाठिंबा मिलता है तो मतलब शिंदे साहब को मिलना है, तो लाइन पर आ गए।